हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण आपल्या वर्क अँड एनर्जी चॅप्टरची जे काय आपण कन्सेप्च्युअल लेक्चर तर संपलेत आपले, पण एक लेक्चर राहते आपलं फुल एक्झरसाइजचं सोल्युशन. तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, ह्या चॅप्टरच्या खाली दिलेली एक्झरसाइज पूर्णपणे सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. तर बघा, आपल्याकडे एक्झरसाइजमध्ये पहिला क्वेश्चन आपल्याकडे, राईट द डिटेल्ड आन्सर. आता हे क्वेश्चन आपण इथं बोर्डवर नाही करणार आहे काही क्वेश्चन, का? बिकॉज त्यांचा आन्सर कुठे भेटणार आहे तुम्हाला कळेल. पहिलाच क्वेश्चन आपल्याकडे, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल अँड कायनेटिकल एनर्जी. आता पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी ज्यावेळी डिफरन्स करायचं त्यावेळी आपल्याला माहिती आहे, आपण आपलं ज्यावेळी एनर्जीचं सेकंड लेक्चर अटेंड केलं असेल तर त्यामध्ये आपल्याला पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी मधला डिफरन्स पण मिळतो. त्यामध्ये आपण काय सांगतोय, पहिल्यांदा त्यांची डेफिनेशन लिहायची, दुसऱ्या पॉईंटमध्ये त्यांचे फॉर्म्युले लिहायचे, तिसऱ्या पॉईंटमध्ये त्यांचे एक्झाम्पल ऍड करू शकता किंवा त्यांचे युनिट ऍड करू शकता, दोघांचे युनिट सेम असतील. तर अशा पद्धतीने आपल्याकडे तो डिफरन्सचा क्वेश्चन असेल. दुसरा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बी, डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर द कायनेटिक एनर्जी ऑफ अ ऑब्जेक्ट ऑफ मास m मुव्हिंग विथ वेलोसिटी v. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बनवायचा आहे आणि ज्याने लेक्चर अटेंड केला असेल त्याला माहिती आहे, लेक्चर नंबर 2 मध्ये आपण काय बघितलं होतं, डेरिव्हेशन फॉर कायनेटिक एनर्जी. तोच म्हणजे काय, या क्वेश्चनचं सोल्युशन आपल्याकडे. देन थर्ड वन, प्रूव्ह दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट ऑन रिचिंग द ग्राउंड इज नथिंग बट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इट्स इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. फ्री फॉलचा टॉपिक ज्याला कोणाला आठवत असेल, त्या फ्री फॉलच्या टॉपिकमध्ये आपण याला डिस्कस केलंय. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय करत राहतात, इंटरचेंज करतात. टोटल एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. त्याचं एक्सप्लेनेशन इथे येईल. चौथा क्वेश्चन आहे आपल्याकडे, डिटरमाइन द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑफ अन ऑब्जेक्ट डिस्प्लेस ॲट अँगल ऑफ 30 डिग्री विथ रिस्पेक्ट टू द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. इथं आपल्याला काय दिलंय, कॉस 30 दिलाय, थीटाची व्हॅल्यू 30 डिग्री दिली. तर आपल्याकडे एक टेबल आहे बुकमध्ये बघा, त्याच्यामध्ये आपल्याला कॉसच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू दिल्यात. तिची जी व्हॅल्यू येईल ती आपल्याला कुठे टाकायची, W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिटा. त्याच्यामध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू टाका. F ची आणि S ची आपल्याला जर व्हॅल्यू दिलेली नसेल तर आपल्याला काय करायचे, फक्त जे काही आपल्याकडे वर्क डन असेल त्याची व्हॅल्यू जी येईल, W इज इक्वल टू FS कॉस थिटाची व्हॅल्यू काय असेल ती बघा. ती टाकल्यानंतर जे काही आन्सर असेल ते काय असेल, आपलं वर्क डन. आपण काय होतं, इफ अन ऑब्जेक्ट हॅज झिरो मोमेंटम डज इट हॅव कायनेटिक एनर्जी, एक्सप्लेन युअर आन्सर. आता मोमेंटम कशाला म्हणतो आपण, मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. जर ऑब्जेक्टचं मोमेंटमच झिरो आहे, म्हणजेच काय त्याची वेलॉसिटी झिरो आहे, तर आपल्याला काय म्हटलंय बरं, डज दॅट ऑब्जेक्ट हॅव कायनेटिक एनर्जी. जर एखादा ऑब्जेक्ट मुव्हिंग असेल तर त्याच्यात कायनेटिक एनर्जी असते. आता हे ऑब्जेक्ट जर झिरो प्लेसला असेल, त्याच्यामध्ये आपण काय, मोमेंटमच झिरो आहे, वेलॉसिटीच नाहीये, तर ऑब्जेक्टमध्ये कोणती एनर्जी असते. काय म्हटलं आपण याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये, जर मोमेंटम झिरो असेल एखाद्या ऑब्जेक्टचं, ई क्वेश्चन आहे बघा, मोमेंटमचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, मोमेंटम P इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. जर P ची व्हॅल्यू 0 दिली आपल्याला तर आपण काय म्हणू, एक तर त्या ऑब्जेक्टचं मास तर 0 असू शकणार नाही, काहीतरी तर मास असेल, याचा अर्थ त्याची वेलॉसिटी 0 आहे. आणि जर वेलॉसिटी 0 असेल एखाद्या ऑब्जेक्टची तर त्या ऑब्जेक्टमध्ये कोणती एनर्जी असेल, पोटेन्शियल. जर ऑब्जेक्ट मुव्हिंग असतं, वेलॉसिटी असते काहीतरी, तर कोणती एनर्जी असते, कायनेटिक. मग आपला आन्सर काय असलं पाहिजे, नो, द ऑब्जेक्ट डू नॉट हॅव कायनेटिक एनर्जी. आता पुढे आपल्याला काय म्हटले, वाय इज द वर्क डन ऑफ अन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन 0. आता याचा आन्सर किती सिंपल आहे बघा, तुम्ही थिअरॉटिकली आन्सर असं लिहू शकता. एक ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे जे काय करते, सर्क्युलर मोशन फॉलो करते, आणि ते ऑब्जेक्ट काय करते, सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करते. आपल्याला असं विचारलंय, सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होणाऱ्या ऑब्जेक्टचं वर्क डन 0 का मानलं जातं. आपण काय म्हणू, ऑब्जेक्ट इथून ए पॉइंट पासून निघतंय, चक्कर मारून पुन्हा कुठे येतंय, ए पॉइंट वरच येतंय. याचा अर्थ आपण काय म्हणू, ऑब्जेक्टची जी डिस्प्लेसमेंट आहे ती किती झाली, 0. कारण ऑब्जेक्ट तर चक्कर मारून तिथं झालं ना, आणि प्रत्येक पॉइंटला इथं जर मी बी पॉइंट घेतला, थोड्या वेळाने पुन्हा बी पॉइंट वर येईल चक्कर मारून. याचा अर्थ आपण काय म्हणतो, कुठेही घेतलं तर सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होणाऱ्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट किती होते, 0. जर आपली डिस्प्लेसमेंटच 0 असेल तर आपलं वर्कचा फॉर्म्युला काय, F इंटू S, F इंटू 0 म्हणजेच काय होईल, टोटल 0. म्हणून आपण काय म्हणतो, वर्क डन ऑफ अ ऑब्जेक्ट मुव्हिंग इन सर्क्युलर मोशन इज 0. पहिला क्वेश्चन झाला आपला. त्यानंतर आपल्याकडे बघा सेकंड क्वेश्चन येईल आपल्याकडे, चूज. सेकंड क्वेश्चन काय सांगतोय आपल्याला, चूज वन ऑर मोर करेक्ट अल्टरनेटिव्ह. एक किंवा त्यापेक्षा जास्त करेक्ट ऑप्शन निवडा. आपल्याला सरळ सरळ फिल इन द ब्लँक सारखाच क्वेश्चन आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला एक किंवा एक पेक्षा जास्त ऑप्शनही आपलं काय असू शकतात, आन्सर असू शकतात. मी तुमच्या टेक्स्टबुक मधलंच एक्सरसाइज रीड करतोय रेफरन्ससाठी. आपल्याला माहिती आहे आपण टेक्स्टबुक सोडून दुसरं काही यूज पण करत नाही. तर आता काय सांगतोय आपण बघा, टेक्स्टबुक पण कशासाठी, क्वेश्चन रिडिंगसाठी. मग आता बघा आपल्याकडे पहिला क्वेश्चन आहे, काय म्हणतोय आपण त्याच्यामध्ये, फॉर अ वर्क टू बी परफॉर्म्ड. आता मी क्वेश्चन नाही लिहिणार आहे, तुमच्याकडे क्वेश्चन आहेत, ए बघतोय आपण, मी डायरेक्ट आन्सर लिहिल त्याचं. ए,
कोणता क्वेश्चन करतोय आपण? क्वेश्चन नंबर 2 मधला करतोय आपण. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए काय सांगतो आपल्याला? फॉर वर्क टू बी परफॉर्म एनर्जी मस्ट बी डॅश डॅश. आता एखादं वर्क डन करायचं आहे, तुम्हाला काम करायचं आहे, तर एनर्जी काय झाली पाहिजे? ऑप्शन्स बघा. ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर, दुसरा आहे कॉन्सन्ट्रेटेड, तिसरा आहे ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाइप टू अनदर, आणि चौथा आहे डिस्ट्रॉइड. आता डिस्ट्रॉइडचा ऑप्शन तो ऑलरेडी लीड होईल का? लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन काय सांगतो आपल्याला? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही, चौथा ऑप्शन डिलीट होईल. ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाइप टू अनदर. आता मी जर मस्क्युलर फोर्स लावलाय त्याच्यामुळे काय होणार आहे? कार थोडी स्टार्ट होणार आहे, ती कार फक्त पुढे जाणार आहे, म्हणजेच काय एनर्जी ट्रान्सफॉर्म होईल का? नाही होणार. तिसरा ऑप्शन काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड. आता मी खूप जोर लावला, सगळी ताकद एका पॉईंटवर लावली, पण पॉईंटवर लावून सुद्धा कॉन्सन्ट्रेट करून सुद्धा तिचा काही उपयोग झाला का? म्हणजे आपण काय म्हणतो कॉन्सन्ट्रेट पण नाही होत. मग आपल्याकडे ऑप्शन काय उरतो? ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस किंवा अनदर प्लेस. मग आपला आन्सर काय असेल याचा? ऑप्शन ए चा असेल आपल्याकडे फर्स्ट वन, दॅट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अदर. वन प्लेस टू अदर. देन सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यातला आपला, जूल इज द युनिट ऑफ. आता याला तर कुणीही सांगितलं पाहिजे, आपण पहिल्या दिवसापासून सांगतोय जेवढी एनर्जी तेवढंच वर्क. जे वर्कचं युनिट असेल तेच काय असेल? एनर्जीचं युनिट असेल. म्हणून आपल्याकडे आन्सर काय येईल? फोर्सचं युनिट आपल्याला माहिती न्यूटन, वर्कचं युनिट माहिती आपल्याला काय? जूल, पॉवरचं युनिट आपल्याला माहिती काय असतं बरं? वॅट. आणि आपल्याकडे कोण राहतं? एनर्जी. एनर्जीचं युनिट काय असेल? वर्क आणि एनर्जी. हे दोन ऑप्शन आपले करेक्ट आन्सर असतील. ऑप्शन नंबर 2 वर्क आणि ऑप्शन नंबर 4 वर्क, आणि ऑप्शन नंबर 4 काय असेल आपल्याकडे? एनर्जी. तर हे दोन्ही आन्सर असतील आपले. देन क्वेश्चन नंबर 3 आपल्याला काय सांगतोय बघा. विच ऑफ द फॉलोइंग फोर्सेस इन्व्हॉल्ड इन ड्रॅगिंग अ हेवी ऑब्जेक्ट ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस हॅव द सेम मॅग्निट्यूड. कोणकोणत्या फोर्सेसची व्हॅल्यू सेम असेल जेव्हा तुम्ही काय करता? एखाद्या ऑब्जेक्टला स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेसवरून काय करता? ड्रॅग करता. आता हा सरफेस कसा आहे? स्मूथ आहे. स्मूथ आहे म्हटल्यानंतर यांच्यामध्ये फ्रिक्शन येईल का? घर्षण होईल का? सरफेस स्मूथ आहे म्हटल्यानंतर हा पेन आणि मार्कर, आता हा बोर्ड खूप स्मूथ आहे, यांच्यामध्ये फ्रिक्शन राहणारच नाही. म्हणजे आपण काय सांगतो? ऑप्शन मधून बघा आपल्याकडे कोण कोण गायब होईल? फोर्स ऑफ फ्रिक्शन पहिला गायब होईल, सरफेस स्मूथ असल्यामुळं. दुसरं काय सांगतोय आपण? हॉरिझॉन्टल अप्लाइड फोर्स. मला सांगा इकडून मी किती फोर्स अप्लाइड केला हॉरिझॉन्टली, तर तो फोर्स आपण काय सांगतोय? आपल्याला विचारलं काय? ज्या ज्या फोर्सची व्हॅल्यू सेम राहील, व्हॅल्यू म्हणजेच काय? मॅग्निट्यूड, ते फोर्सेस विचारले आपल्याला. आता मी किती फोर्स लावतोय त्याने याच्या फ्रिक्शनवरती वगैरे कशावरच इफेक्ट पडणार नाही, म्हणजे ते पण कॅन्सल होईल. राहतं का आपल्याकडे? या ऑब्जेक्टवरती आपल्याला माहिती ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर खालच्या दिशेने कोण काम करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि कोणत्याही ऑब्जेक्टला त्याच्या सरफेसवरती लावून धरण्यासाठी कोण काम करतो? बायंट फोर्स. म्हणून आपण काय सांगू शकतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्या थर्ड क्वेश्चनचा आन्सर काय असलं पाहिजे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याची व्हॅल्यू काय असेल? सेम. आणि त्याचसोबत त्याला कोण आहे? कोणतरी वर लोटतंय कोणता तरी फोर्स, तो कोण आहे आपल्याकडे? रिॲक्शन फोर्स इन व्हर्टिकल डायरेक्शन. रिॲक्शन फोर्स इन व्हर्टिकल डायरेक्शन. तर हे आपल्या थर्ड क्वेश्चनचा आन्सर असेल. फोर्थ वन काय? पॉवर इज अ मेजर ऑफ द. पॉवर कशाचं मेजर आहे असं आपल्याला विचारलंय. पॉवरला काय म्हणतो आपण? पॉवर इज नथिंग बट वर्क डन पर युनिट टाइम. कशासाठी मोजतो आपण ते? पहिला आहे अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू परफॉर्म द वर्क. आता किती एनर्जी लागणार आहे हे थोडी काढतो आपण पॉवर मध्ये, आपण किती वर्क डन होतं हे काढतो. म्हणून आपण काय सांगतो? तो ऑप्शन डिलीट होईल. द स्लोनेस विथ विच वर्क इज परफॉर्म. किती काम फास्ट होतं ते काढतो का स्लो होतं ते काढतो आपण पॉवरने? मग आपण काय म्हणतो? सरळ सरळ लेंथ ऑफ टाइम. टाइम काढतो का आपण पॉवर यूज करताना? किती टाइम मध्ये काम होतं हे काढतो म्हटल्यानंतर आपल्याकडे आन्सर काय असेल? ओनली वन ऑप्शन, दॅट इज फर्स्ट, द रॅपिडिटी विथ विच वर्क इज डन. आपल्या चौथ्याचा आन्सर काय असेल? द रॅपिडिटी विथ विच वर्क इज डन. किती रॅपिडली वर्क होतंय हे आपण काढतो. अँड लास्ट आपल्याला तेच विचारलंय, व्हाईल ड्रॅगिंग ऑर लिफ्टिंग अन ऑब्जेक्ट निगेटिव्ह वर्क इज डन बाय. निगेटिव्ह वर्क आपल्याला माहिती काय? ऑब्जेक्ट ज्यावेळी निघतं एखाद्या जागेवरून, त्याला जर समजा आपण म्हटलं काही वटकन लागली किंवा आपण काय म्हणतोय आडलं, त्यावेळी काय होतं? निगेटिव्ह वर्क. हे वर्क डन होण्यासाठी कोणकोणते फोर्सेस लागतात? पहिली गोष्ट, या ऑब्जेक्टला खाली ढकलणारा कोण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि दुसरी गोष्ट, ऑब्जेक्ट ज्यावेळी ओढत होते तुम्ही त्यावेळी काय होत होतं? सरफेस आणि ऑब्जेक्ट या दोघांच्या मध्ये काय होतं? फ्रिक्शन. मग आपला आन्सर काय असलं पाहिजे? दोनच फोर्सेस काम करतील. कोणकोणते?
ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा कोणता असेल आपला फ्रिक्शनल फोर्स. तर या पद्धतीने आपलं काय असेल, हा क्वेश्चन असेल. तर याचा आन्सर पण आपण याचं सोल्युशन पण मिळवलं. आता मला सांगा, आपल्याकडे पुढचा क्वेश्चन येईल. आपल्याकडे जो क्वेश्चन असेल आपल्याकडे याच्यासारखाच मिळता जुळता आपला थर्ड क्वेश्चन आहे. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग प्रॉपर अल्टरनेटिव्ह. म्हणजेच काय, सेम क्वेश्चन आहे, फक्त त्याचा काय झाला, फॉर्मॅट चेंज झालाय. रिराईट द फॉलोइंग आपण काय म्हणतोय, सरळ सरळ युजिंग प्रॉपर अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा असं म्हटलंय. फिल इन द ब्लँक सारखाच क्वेश्चन आहे, काही त्याच्यामध्ये नवीन नाही. मग आपण काय म्हणू आता, क्वेश्चन नंबर 3 करतोय आपण प्रत्येक क्वेश्चन करतोय, आपण कोणताच सोडत नाहीये. क्वेश्चन नंबर 3 काय सांगतोय आपल्याला, रिराईट म्हटल्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपण असं लिहू, क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामध्ये आपल्याला कोण दिलाय, ए. तर बघा आता काय म्हणतोय तो, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ युअर बॉडी इज लिस्ट व्हेन यू आर. मला सांगा, एका खुर्चीवरती मी बसलो, पहिलं ऑप्शन आहे सिटिंग ऑन अ चेअर. खुर्चीवरती बसलो म्हटल्यानंतर माझी काहीतरी हाईट असेल आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, पीई इज इक्वल टू काय, mgh. माझं काहीतरी मास आहे, माझ्यावरती काहीतरी ग्रॅव्हिटी काम करते आणि मी जर काहीतरी हाईटला असलो तर याची व्हॅल्यू काय होईल, वाढेल. म्हणजेच काय, खुर्चीवर बसणाऱ्या माणसाची पोटेन्शियल एनर्जी ऑब्व्हियसली जास्त असेल. सिटिंग ऑन द ग्राउंड, आता ग्राउंडवर बसलो तरी पण जमिनीपासून माझी काहीतरी उंची असेल की नाही, म्हणजेच काय, या केसमध्ये पण एनर्जी काय असेल, थोडी जास्तच असेल. तिसरं म्हटलंय स्लीपिंग ऑन द ग्राउंड. आता या केसमध्ये बघा बरं, मी जर असं ग्राउंडवरती फ्लॅट झोपलोय तर माझी हाईट ऑलमोस्ट किती होईल, सगळ्यात कमी होईल. आणि जर हाईट कमी असेल तर काय होईल, mgh ची व्हॅल्यू पण कमी होईल. म्हणजे आपला आन्सर काय असलं पाहिजे. चौथा पण ऑप्शन बघा, स्टँडिंग ऑन द ग्राउंड. उभा राहिलो तर जेवढी उंची तेवढी काय वाढेल, पोटेन्शियल एनर्जी. म्हणून आपण काय सांगतोय, ऑप्शन नंबर सी किंवा थर्ड असेल, स्लीपिंग ऑन द ग्राउंड. याचा आन्सर काय असेल आपल्याकडे, स्लीपिंग ऑन द ग्राउंड. जो माणूस ग्राउंडवर झोपलेला असेल त्याची एनर्जी काय असेल, सगळ्यात कमी असेल. देन बी आय याच्यामध्ये आपल्याकडे बघा काय म्हणतोय तो, द टोटल एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली टुवर्ड द ग्राउंड. जर आपण असं म्हटलं, कोणतंही ऑब्जेक्ट जर काय करते, फ्री फॉल करते, याचं आन्सर बघायची सुद्धा गरज नाही. आपल्याला माहिती, ड्युरिंग द फ्री फॉल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट रिमेन कॉन्स्टंट. रिमेन कॉन्स्टंट म्हणजेच काय, एनर्जी विल नॉट चेंज. म्हणजेच काय, आपण म्हणतो ऑप्शन नंबर 2 दॅट इज रिमेन्स अनचेंज्ड. त्याची एनर्जी बदलत नाही. देन थर्ड वन आपल्याकडे काय येतोय, थर्ड याच्यातला क्वेश्चन आहे आपल्याकडे, इफ द इन्क्रीज इन व्हेलॉसिटी ऑफ अ कार मुव्हिंग ऑन अ फ्लॅट सरफेस टू 4 टाइम इट्स ओरिजिनल स्पीड. एक कार आहे जी रस्त्याने चालली आहे, इथं आपली कार असेल समजा, जर ही कार चालली आपण असं म्हणतोय, तर हिचा काय केला आपण, स्पीड काय केला, 4 टाइम्स केला. ओरिजिनल जो स्पीड होता त्याला काय केलं आपण, 4 इंटू स्पीड केलं. आणि आपल्याला काय विचारलं यांनी, इट्स पोटेन्शियल एनर्जी. आता मला सांगा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला इथंच आहे आपल्याकडे. पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंड करते, मास, ग्रॅव्हिटी आणि हाईट वरती. कार पूर्ण रस्ता किती लांब जाऊ दे, तिची हाईट बदलणार आहे का, तिच्यावर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बदलणार आहे का, आणि कारचं वजन बदलणार आहे का. जर कोणतीच व्हॅल्यू बदलणार नाही तर पोटेन्शियल एनर्जी पण बदलेल का. मग आपण काय सांगतोय, विल नॉट चेंज. आपल्याकडे त्याच्यातला दुसरा ऑप्शन असेल बघा, विल नॉट चेंज. पोटेन्शियल एनर्जी बदलेल का त्या कारची, नाही. पोटेन्शियल एनर्जी विल नॉट चेंज. पोटेन्शियल एनर्जी का बदलेल, आहे तशीच राहील. चौथा आहे आपल्याकडे त्याचे, द वर्क डन ऑफ अन ऑब्जेक्ट डज नॉट डिपेंड ऑन. वर्क डन कशा कशावर डिपेंड करत नाही. आता आपण बघितलं वर्क डनचा फॉर्म्युला आठवा, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. हा फॉर्म्युला आपल्याकडे वर्क डनचा. वर्क डन कशा कशावर डिपेंड करतं, लावलेल्या फोर्सवरती आणि झालेल्या डिस्प्लेसमेंटवरती. मग हे दोन ऑप्शन बघा, डिस्प्लेसमेंट आणि अप्लाइड फोर्स, पहिले दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे. ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कधी याच्यात काउंट करतो का आपण, नाही, म्हणजे तो ऑप्शन नाही येणार. आणि अँगल बिटवीन, आता अँगलमध्ये जरी फोर्स लागला आणि डिस्प्लेसमेंट झालं तर आपण तो ऑप्शन कधी घेतो, अँगलमध्ये लागेल तेव्हा. पण नॉर्मली वर्क डन साठी आपण काय सांगतोय, फोर्स आणि काय असतं, डिस्प्लेसमेंट. मग आन्सर काय येईल आपल्याकडे, द वर्क डन ऑफ एन ऑब्जेक्ट डज नॉट डिपेंड ऑन. कशावर डिपेंड नाही करत, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. ऑप्शन नंबर 3 दॅट इज इनिशियल व्हेलॉसिटी. अँगल वरती डिपेंड करतं. कधी करतं, जेव्हा फोर्स अँगुलर लागतो. फोर्स वरती डिपेंड करतं, डिस्प्लेसमेंट वरती करतं. आणि एक फॉर्म्युला आपण कॉस थिटावाला पण बघितलं, म्हणजे अँगल वर पण करतं. तिन्ही गोष्टी करतं. पण इनिशियल व्हेलॉसिटीचा जो ऑप्शन आहे, व्हेलॉसिटीचा आणि वर्क डनचा काही संबंध आहे का, नाही. म्हणजे हा काय असेल आपला आन्सर, त्याच्यामध्ये ई असेल आपल्याकडे. ई काय सांगतोय आपल्याला, ई नाहीच आहे त्याच्यामध्ये, आपण असं म्हणू 4च होते आपल्याकडे त्याच्यामध्ये. तर हे सगळे क्वेश्चन झाले आपले. आता आपण पुढे जाऊ. बघा आपल्याला काय दिलंय त्याच्यामध्ये, स्टडी द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, हा तुम्हाला स्वतःला करावा लागेल.
याच्यात काय म्हटलं आपल्याला, 2 ॲल्युमिनियम चॅनल घ्या वगैरे वगैरे खूप सांगितलंय, ते गरजेचं नाही. आपल्याकडे आता शेवटचा क्वेश्चन येतो याचा, तो असेल आपल्याकडे सॉल्व द फॉलोविंग. 5 न्यूमेरिकल आहेत आपल्याकडे. प्रत्येक न्यूमेरिकलला आपण काय करू, डिटेलमध्ये समजून घेऊ. पहिले हे सगळे आन्सर समजले असतील. 5वा क्वेश्चन नाहीच याच्यामध्ये म्हटल्यानंतर हे 4ही आन्सर असतील आपले, यांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. चलो आता आपण आपल्या शेवटच्या क्वेश्चन कडे येऊ, दॅट इज न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल म्हणजेच काय, प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेमचे जे क्वेश्चन आहेत सोडवायला खूप मजा येते. कधी, जेव्हा आपण अभ्यास केलेला असतो, आपल्याला फॉर्म्युले माहित असतात. फक्त एवढंच आहे का इम्प्लिमेंटेशन जमलं पाहिजे, कोणता फॉर्म्युला कुठं वापरायचं ते कळलं पाहिजे. ओके, पहिलाच प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, काय, अन इलेक्ट्रिक पंप हॅज 2 किलोवॅट पॉवर. मग आपल्याला काय दिलंय बघा, गिवन लिहायचं आधी सगळ्यात पहिले तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायची ट्रिक सांगितलेली. इथून पुढे पण लक्षात ठेवा कसं सोडवतो आपण. गिवन काय दिलंय आपल्याला, पंपची पॉवर दिली, किती दिली आपल्याला, P इज इक्वल टू दिला आपल्याला किती, 2 किलोवॅट. मग 2 किलोवॅट आहे म्हटल्यानंतर याला आपण वॅट मध्ये कन्वर्ट करू शकतो. किलोवॅट मधून वॅट मध्ये येताना आपण काय करणार, याला 2 × 1000 करणार. आपण बघितलं 1000 वॅट म्हणजे किती, 1 किलोवॅट म्हणजे किती येईल आपल्याकडे, 2000 वॅट. इथपर्यंत ठीक आहे. दुसरं आपल्याला काय दिलं त्यांनी, हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट टू अ हाईट ऑफ 10 मीटर. म्हणजे आपल्याला काय, हाईटची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 10 मीटर. चला आता मी रेकॉर्डिंगचा इश्यू झाला होता त्यामुळे न्यूमेरिकल सोडून घेतला आणि मग तुम्हाला सांगतोय. आता बघा काय म्हटलं आपण, आपल्याला काय काय दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. टाइम दिलेला आहे पर मिनिट म्हणजे किती, 1 मिनिटाला म्हणजेच किती, 60 सेकंडला. पॉवर दिलेली आपल्याला 2 किलोवॅट. याला आपण काय करू, वॅट मध्ये कन्वर्ट करू, बिकॉज आपल्याला माहिती MKS सिस्टीम. वॅट मध्ये कन्वर्ट करताना काय केलं आपण, त्याला 1000 ने मल्टिप्लाय केलं. 1000 नेच का केलं, बिकॉज 1 किलोवॅट मध्ये किती वॅट असतात, 1000. मग आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला पॉवर किती मिळाली, 2000 वॅट. हाईट किती आहे, पंप किती वर पाणी उचलतोय, 10 मीटर. मग आपण काय म्हटलं, गिवन लिहून झाल्यानंतर आपल्याला कोण शोधायचं आहे ते लिहिलं. आपल्याला विचारले हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट, किती वॉटर उचलणार आहे असं विचारलं. म्हणजेच काय, मासची व्हॅल्यू विचारली, वॉटर किती उचलणार आहे. फॉर्म्युला कोणता वापरणार आपण, पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. आपल्याला इथं वर्क डन दिलंय का नाही, मग आपण या फॉर्म्युला आपल्या पद्धतीने बदलून घेऊ. काय, वर्क डन काढायचंय तर हा टी इकडे डिवाइड, इकडे येऊन काय होईल, मल्टिप्लाय. W इज इक्वल टू P × T. याची व्हॅल्यू टाकू आपण. पॉवर किती आहे, 2000. टाइम किती आहे, 60 सेकंड. कॅल्क्युलेशन केलं, याचे 3 0, याचं 1 4, 4 0 आणि 2 × 6 12 म्हणजे 1,20,000 जूल आपलं काय आलं, वर्क डन. आता मला सांगा, आपण एक गोष्ट खूप आधीपासून शिकत आलोय, जेवढी एनर्जी तेवढंच वर्क. मग आपण काय म्हणू, वर्क डन इज इक्वल टू एनर्जी, असं तर म्हणू शकतो आपण. मग आपल्याला पोटेन्शियल एनर्जी जर काढायची ठरली तर आपल्याला मास कुठं मिळणार आहे, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यात पण मिळतं, पण वॉटर रनिंग आहे का खाली किंवा अप साईड चाललंय. मग आपण काय वापरणार, पोटेन्शियल एनर्जी MgH. का वापरणार, पाणी वर जाऊन एखाद्या टाकीत स्टोअर होत असेल, पोटेन्शियल एनर्जीच मिळणार आहे त्याला. मग आपण डब्ल्यूच्या जागी आपण असं म्हणू, पोटेन्शियल एनर्जीच्या जागी मी काय घेऊ शकतो, वर्क डन, कारण वर्क डन आणि एनर्जी काय असते, सेम. W इज इक्वल टू MgH. मग आता मला सांगा, मला वर्क डन माहिती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे, हाईट माहिती आहे, कोण काढायचं आहे, मास. या फॉर्म्युल्याला मॉडिफाय केलं आपण. हा GH इकडे काय होते, मल्टिप्लाय, इकडे येऊन काय झालं, डिवाइड. मग आपला फॉर्म्युला काय बनला, M इज इक्वल टू W अपॉन GH. W ची व्हॅल्यू टाकून द्या, 1,20,000 अपॉन G किती आपला 9.8 इंटू हाईट किती आपली 10 मीटर. 0 0 कॅन्सल होतील आणि याला जर आपण सोडवलं 9.8 ने जर आपण याला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं, 1224.5 किलोग्रॅम. मास काढतोय म्हणजे ते कशा देईल, किलोग्रॅम मध्ये. आणि आपला आन्सर काय डिस्क्लोज होईल, द पंप विल लिफ्ट 1224.5 किलोग्रॅम ऑफ वॉटर एव्हरी मिनिट. तर हे आपलं काय असेल, आन्सर असेल या क्वेश्चनचं. आता आपण आपल्या याच्यातल्या दुसऱ्या प्रॉब्लेम कडे येऊ. बघा, दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये पण सेम मेथड बदलायची नाही. मेथड काय आपली, गिवन, टू फाइंड, नंतर काय येईल आपल्याकडे फॉर्म्युला आणि लास्टला काय येईल, सोल्युशन. मग आता दुसऱ्या प्रॉब्लेमचे गिवन बघा काय काय दिलंय आपल्याला त्याच्यामध्ये. सेकंड प्रॉब्लेम वाचून रीड करून प्रॉब्लेम समजून घेता आला तर प्रॉब्लेम समजला तर सोडवता येईल, अदरवाईज माहीतच नाही आपल्याला काय करायचंय त्याच्यामध्ये तर आपण त्याला लढणं सुद्धा बेकारच आहे का नाही, काही कामाचं नाही. प्रॉब्लेम काय सांगतोय आपल्याला, इफ 1200 वॉट, इफ 1200 वॉट. आता मी गिवन लिहितोय, त्याच्या आधी आपल्याला काय दिलंय, 1200 वॉट इलेक्ट्रिक आयर्न इज यूज डेली फॉर 30 मिनिट्स. एक इस्त्री आहे का जिला काय केलं जातं, कपडे प्रेस करण्यासाठी डेली किती वेळ यूज केलं जाते,
30 मिनिट्स, अर्धा तास. आणि त्या इलेक्ट्रिक आयनची आपल्याला काय दिली आहे, पॉवर दिली. किती दिली? 1200 वॉट. मग आता आपल्याला काय म्हटलंय, हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम्ड इन द मंथ ऑफ एप्रिल. जर ही आयन रोज अर्धा तास यूज केली एप्रिल महिन्यामध्ये तर किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होईल ते आपल्याला युनिट्समध्ये विचारलंय. आता इलेक्ट्रिसिटी तर ऑब्व्हियसली माहिती आहे आपल्याला, कशात काढतो आपण, आपल्या घरी लाईट बिल येतं ते पण कशात असतं, युनिट्समध्ये. तर आपण काय सांगतो बघा, आपल्याकडे एनर्जी इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे आता काय म्हणतो आपण, वर्क डन इज इक्वल टू एनर्जी, आपल्याला ते तर माहिती. आपण काय म्हणू, पॉवर दिलेली आहे आपल्याला. पॉवर किती दिली आपल्याला, P 1200 वॅट. आता ऑलरेडी वॅट मध्ये दिली, याला कन्वर्ट करायची गरज नाही. दुसरं आपल्याला कोण दिलंय याच्यामध्ये बघा, आपल्याला कोण दिलंय, टाइम दिलेला आहे. किती दिलेला आहे, 30 मिनिट. T इज इक्वल टू 30 मिनिट्स. मला सांगा, याला जर मी कन्वर्ट केलं कशामध्ये, सेकंड्स मध्ये, तर कसं मिळेल आपल्याला, 30 मल्टिप्लाइड बाय, एका मिनिटात किती सेकंद असतात, 60. किती होईल ते, 6 3 18 आणि 20 1800. हा काय झाला, सेकंड्स. आणि मंथ ऑफ एप्रिल मध्ये काढायचं आहे म्हटल्यानंतर, एप्रिल महिन्यामध्ये काय असतात, एप्रिल हॅज 30 डेज. मग आपल्याला काय करावं लागेल, 1800 सेकंडला 30 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे आपण पुढे वापरू प्रॉब्लेम मध्ये. पुढे बघा आपल्याला काय म्हटलं यांनी, आता आपल्याला एवढं तर माहिती की नाही, टू फाइंड, काय शोधायचंय आपल्याला, आपल्याला शोधायचंय काय, एनर्जी कन्झ्युम्ड इन युनिट्स. किती एनर्जी वापरली युनिट्स मध्ये. फॉर्म्युला कोणता वापरणार आहे आपण, फॉर्म्युला कोणता वापरतो आपण, P इज इक्वल टू W/T. सेम फॉर्म्युला वापरा. पॉवर दिलेली आहे, टाइम दिलेला आहे, काय काढायचंय, वर्क डन. इस्त्री किती काम करते ते शोधायचंय आपल्याला. आता मला सांगा, वर्क डन आणि एनर्जी सेम आहे म्हटल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की नाही, इफ W इज इक्वल टू E म्हणजेच काय, एनर्जी, देन आपला फॉर्म्युला काय होईल, E इज इक्वल टू, इथं T काय इकडे डिवाइड, इकडे काय होईल मल्टिप्लाय. E इज इक्वल टू काय म्हणतो आपण, देन E इज इक्वल टू P मल्टिप्लाइड बाय T. इथपर्यंत कळलं असेल, पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम कसं केलं आपण, हा टाइम इकडे डिवाइड होता, इकडे जाऊन काय झाला, मल्टिप्लाय. आणि वर्क डन म्हणजेच कोण, एनर्जी. एनर्जीच काढायची, किती यूज करते इलेक्ट्रिक आयन, किती एनर्जी यूज करते ते काढायचं, म्हणून आपण वर्क डनची काय घेतली, एनर्जी. मग आता याला सोडू आपण, काय म्हटलं आपल्याला बघा, E इज इक्वल टू P इंटू T आला आपल्याकडे. मग E इज इक्वल टू पॉवर दिलेला आहे किती, 1200 इंटू टाइम दिलेला आहे आपल्याला किती, 1800 इंटू किती दिवस आहे त्याच्यामध्ये, 30. मग याला जर आपण केलं तर बघा आपल्याकडे याचा आन्सर किती येईल. जर या सगळ्याला आपण सोडून घेतलं तर आपल्याकडे काय होईल, 2 आणि 2 4 आणि 1 5 0 म्हणजेच काय, आणि हे सगळ्या व्हॅल्यूज जर आपण मल्टिप्लाय केले तर आपल्याकडे 10 टू द पॉवर 6 होईल. म्हणजे एनर्जी किती कंझ्युम होईल बघा, एनर्जी विल बी कंझ्युम 64.8. एनर्जीचं युनिट काय असतं आपल्याकडे, जूल असतं, इंटू 10 टू द पॉवर 6 जूल. एवढी एनर्जी काय करेल ती आयन यूज करेल. आता मला एक सांगा बरं, हे जे युनिट भेटलं आपल्याला हे कशात भेटलं, जूल मध्ये. आपल्याला युनिट मध्ये विचारलंय. मग युनिट्स मध्ये जर याला आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे, 1 युनिट नाव, एका युनिट मध्ये आपण काय सांगतो, 1 युनिट हॅज 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल. 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल. एका युनिटमध्ये 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल असतात. मग आपल्याला जर काय करायचं, यांचे युनिट बनवायचे तर याला काय करावं लागेल, आपल्याला ह्या एनर्जीला याने डिवाइड करावं लागेल, तर आपल्याला युनिट्स मिळतील. मग आपण काय करणार, सरळ सरळ एनर्जी इन युनिट्स इज इक्वल टू, जी आपण कशात काढली होती जूल मध्ये, तिला डिवाइड करू कशाने, युनिट्स मध्ये. काय मिळेल आपल्याला, 64.8 इंटू 10 टू द पॉवर 6 अपॉन कोण आहे आपला, 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6. मग आता काय होईल, 10 टू द पॉवर 6 आणि 10 टू द पॉवर 6 काय होतील, कॅन्सल होतील. आपल्याकडे काय राहील, देअरफॉर E इन युनिट्स, याला जर आपण केलं तर आपल्याकडे आन्सर काय येईल, 36 1 36, 36 2 72, म्हणजे 2 पॉईंट नाही येणार, 1. आणि काय येईल आपल्याकडे, 6 8 48 म्हणजे 8. एनर्जी युनिट्स मध्ये काढले आपण किती येईल, 18. मग आपल्याकडे काय म्हणू आपण, याला असंच सोडू थोडा वेळ, का बरं,
युनिट काढले आपण ऑलरेडी. म्हणजेच आपण काय म्हणणार, द आयन विल कन्झ्युम, therefore the ion will consume 18 units in April. एप्रिल मंथ मध्ये आयन किती युनिट खर्च करेल? 18 युनिट्स. झाला असेल. आता पुढचा प्रॉब्लेम बघा. पुढचा प्रॉब्लेम ज्याला समजला त्याला आपण असं म्हणू की त्याची टेक्निकॅलिटी खूप चांगली, त्याला प्रॉब्लेम पाहून कळतं का हा याच्यात काही डोकं लावायची गरज नाही, याच्यात कोणता फॉर्म्युला वापरायची गरज नाही, तुम्ही इझिली ह्या प्रॉब्लेमला कसं अटेंड करू शकता ते आपण बघतोय आता. बेस्ट वे, सोपा जो ऑप्शन असेल आपल्याकडे तो आपल्याला बघायचा आहे. काय असेल बघा. काय म्हटलं आपण, आपल्याला प्रॉब्लेम काय दिलाय, इफ द एनर्जी ऑफ अ बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट ऑफ 10 मीटर्स. एक बॉल आहे तुमच्याकडे, जो बॉल काय करतोय 10 मीटर हाईट वरून काय होतोय खाली पडतोय. त्या बॉलची एनर्जी काय झाली, आपण म्हणतोय 40% ने रिड्यूस झाली, म्हणजे त्याची एनर्जी काय झाली 40% कमी झाली. हाऊ हाय विल इट रिबाउंड. तो बॉल खाली आदळल्यानंतर किती वर येईल असं आपल्याला विचारलंय. याचा आन्सर इतकं सोपं असेल ना, तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आपण काय म्हणू, गिवन वगैरे नाही लिहायचं, याला डायरेक्ट काय लिहायचं, सोल्युशन. आता दिलेलं जे काय ते तर माहिती आहे आपल्याला. बॉल ज्यावेळी 10 मीटर हाईटवर होता, हाईट दिलेली आपल्याला आहे का नाही, हाईट ऑफ बॉल किती दिली आपल्याला 10 मीटर. त्या टायमाला आपण काय म्हणू, वेन बॉल वॉज ॲट हाईट, असं म्हणावंच लागेल आपल्याला. वेन बॉल वॉज ॲट हाईट ऑफ 10 मीटर. बॉल ज्यावेळी काय म्हणतो 10 मीटरवर होता, ज्यावेळी बॉलची हाईट 10 मीटर होते त्यावेळी मला सांगा बरं बॉलमध्ये एनर्जी किती होती आपल्याकडे. द एनर्जी इन बॉल, जर बॉल सोडलेलाच नव्हता, तो असा धरलेला होता, त्याच्यामध्ये किती एनर्जी असेल, 100% एनर्जी असेल, टोटल 100% एनर्जी असेल त्याच्यामध्ये. आता आपण काय म्हटलं, बॉलला सोडून दिलं, बॉल सोडल्यानंतर काय होईल, खाली आदळेल, आणि आदळल्यानंतर त्याची काय म्हणतो आपण एनर्जी कमी झाली. किती, सोल्युशन काय आपल्याकडे, बॉल ज्यावेळी हाईटवर होता एका, किती हाईट होते, आपण बॉलला किती वर धरलं तर 10 मीटर, त्यावेळी बॉलमध्ये किती एनर्जी होती, 100% पूर्ण एनर्जी त्याच्या स्टोअर होती. जेव्हा आपण त्याला सोडून दिलं आणि तो खाली आदळला त्यावेळी त्याची एनर्जी किती रिड्यूस झाली, 40% ने. जर बॉल 10 मीटर हाईटला होता आणि एनर्जी 100 होती, बॉल खाली येताना त्याची एनर्जी जर 40% ने रिड्यूस झाली तर बॉलची हाईट कितीने कमी होईल, 4 मीटरने. कॉमन सेन्स आहे की नाही. 100ला 10 होते तर 40ला किती कमी होईल, 4. मग आपण काय सांगतोय, द हाईट टू विच बॉल रिबाउंड, किती रिबाउंड होईल तो, 10 मीटर मधून आपल्याला 4 मीटर काय करावं लागतील मायनस, का 40% एनर्जी कमी झाली. आन्सर काय असेल आपलं, द आन्सर विल बी 10 - 4 किती येईल, 6 मीटर. देअरफॉर आपण काय होणार, द हाईट टू विच द बॉल रिबाउंड इज 6 मीटर. एवढा सिंपल प्रॉब्लेम होता हा. पण कुठं प्रॉब्लेम होता का आपल्याकडे. चला आपल्याकडे पुढचा आता एक 2च न्यूमेरिकल राहत आहे त्याचे, दोन्ही न्यूमेरिकल घेऊन टाकू आपण. आता बोर्ड थोडासा तुम्हाला डर्टी वाटू शकतो बिकॉज क्लॉथ खराब झालाय पुसायचा, बट नो इश्यूज, आपल्याला शिकायचंय, आपल्याला थोडी फळा वागायचं. ओके, पुढचा जे न्यूमेरिकल आहे आपल्याकडे ते काय सांगते बघा आपल्याला. द नेक्स्ट न्यूमेरिकल सेज द वेलोसिटी ऑफ अ कार इन्क्रीज फ्रॉम 54 किलोमीटर पर आवर टू 72 किलोमीटर पर आवर. आता आपण काय म्हटलं, आपल्याकडे इनिशियल वेलॉसिटी दिलेली आपल्याला, गिवन मध्ये बघायचं काय काय आहे. इनिशियल वेलॉसिटी ऑफ कार दिलेली आपल्याला, इनिशियल वेलॉसिटी यू दिलेला आहे, किती दिला आपल्याला 54 किलोमीटर पर आवर. आता बघा या वेलॉसिटीला आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये दिली, हिला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. कन्वर्ट करण्यासाठी सिंपलची ट्रिक लक्षात ठेवा, किलोमीटर पर आवर मधून जर आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये यायचं असेल तर याला काय करायचं, सरळ सरळ 5/18 ने काय करायचं, डिवाइड करायचं. कसं करायचं काय त्याच्याशी तुम्हाला आता सध्या काही कर्तव्य नाही. सरळ सरळ एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5/18 ने जर आपण त्याला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळते, त्याची मीटर पर सेकंड मध्ये वेलॉसिटी मिळते. किती मिळेल आपल्याला, 18 1 जार 18, 18 3 जार 54, 3 × 5 किती मिळेल आपल्याला 15 मीटर पर सेकंड. ही झाली इनिशियल. फायनल वेलॉसिटी पण सेम काढायची आपल्याला. फायनल वेलॉसिटी तिला आपण काय म्हणतो, व्ही
ती किती दिली आपल्याला 72 किलोमीटर पर आवर. आता कार ज्यावेळी चालली होती तिचा अचानक काय वाढला, स्पीड वाढला, 54 वरून 72 वर गेला. कसा काढतो आपण, 72 मल्टिप्लाइड बाय 5/18 किती येईल आपल्याकडे, 18 1 जार 18, 18 4 जार 72, 4 × 5 किती येतील 20 मीटर पर सेकंड. झाल्या या व्हेलॉसिटीज कन्वर्ट करून. पुढे आपल्याला काय म्हटले, हाऊ मच विल बी द वर्क डन इफ द मास ऑफ कार इज 1500 kg. मास ऑफ कार दिलेलं आहे आपल्याला, m इज इक्वल टू 1500 kg. मग आता आपल्याला काय विचारलंय, टू फाइंड मध्ये येईल आपल्याकडे W इज इक्वल टू वॉट. टू फाइंड मध्ये काय येईल आपल्याला, वर्क डन शोधायचंय. इथपर्यंत जर झाला असेल तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या, कशी कन्वर्ट केली आपण, वेलॉसिटी कशी कन्वर्ट केली तेवढं कळलं असेल तर आता आपल्याला वर्क डन काढणं सोपं जाईल. आता आपण काय म्हटलं बघा, ओके आपण याला सोडून घेतलंय. काय म्हटलं आपण याला, सरळ सरळ बघा सोल्युशन मध्ये काय म्हणतो आपण, वर्क डन म्हणजेच काय बरं, आपण त्याला काय म्हणतो, वर्क डन इज इक्वल टू एनर्जी. पण इथं कार मोशन मधल्या ऑब्जेक्ट मध्ये काय असते, कायनेटिक एनर्जी. आणि इथं जर वर्क डन काढायचं तर आपल्याला काय काढावं लागेल, एनर्जीत किती बदल झाला तोच म्हणजे काय असेल आपलं वर्क डन. म्हणून आपण काय म्हणतो, W इज नथिंग बट चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण म्हणतो, चेंज कधी काढतो आपण एखाद्या गोष्टीचा, जर मोठी व्हॅल्यू असेल फायनल, छोटी व्हॅल्यू असेल इनिशियल, त्यांच्या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर काय मिळतं आपल्याला, चेंज मिळतो. इथं काय म्हटलं आपण, W इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी किंवा आपण म्हणू चेंज इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, हाफ mv². मग इथं काय आपल्याकडे दोन वेलॉसिटीज आहेत, इनिशियल आणि एक फायनल. आपण काय घेणार, हाफ mv², दॅट इज हाफ m इंटू फायनल वेलॉसिटी स्क्वेअर मायनस हाफ m इंटू इनिशियल वेलॉसिटी स्क्वेअर. मला सांगा, इथं हाफ कॉमन आहे दोघांमध्ये, m कॉमन आहे दोघांमध्ये, या दोघांना आपण काय केलं, हाफ आणि m ला कॉमन काढलं. ब्रॅकेटमध्ये इथं कोण शिल्लक राहील आपल्याकडे, v² मायनस इथं कोण शिल्लक राहील आपल्याकडे, u². यांच्यामध्ये आता सिम्पली व्हॅल्यूज टाकू आपण. हाफ इंटू कारचं मास होतं किती, 1500 किलो. इथं आपल्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली, फायनल दिलेली, काय म्हणतो आपण, फायनल व्हेलॉसिटी होती 20चा स्क्वेअर मायनस इनिशियल होती 15चा स्क्वेअर. याला जर आपण सॉल्व्ह केलं, 1500च्या हाफ किती होतील आपल्याकडे, 750. 750 इंटू 20चा स्क्वेअर 400, 15चा स्क्वेअर 225. आणि याला जर सगळ्याला सोडवलं तर आपल्याकडे काय येतं, वर्क डन इज इक्वल टू 131250 जूल. आणि याला आपण डिस्क्लोज कसं करणार, देअरफॉर द वर्क डन बाय द कार इज 131250 जूल्स. तर हे आपल्याकडे काय असेल, सेकंड लास्ट क्वेश्चनचा आन्सर असेल. आणि आता आपल्याकडे एक शेवटचा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम अतिशय सोपा असेल आणि तो विचारला पण जातो खूप वेळा, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित समजून घ्या. जेवढा सिंपल दिसतो तेवढा कधी कधी आपल्याला सिंपल दिसणाऱ्या गोष्टी जास्त अवघड असतात. अवघड म्हणजेच काय, छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. याचा स्क्रीनशॉट घ्या. नाव मूविंग टू द लास्ट प्रॉब्लेम ऑफ आवर एक्सरसाइजचा आपण शेवटचा प्रॉब्लेम बघतोय. काय शेवटचा प्रॉब्लेम बघा, आपल्याला काय दिलाय वाचून समजून घ्या. काय म्हटलं आपण, रवी अप्लाइड अ फोर्स ऑफ 10 न्यूटन. म्हणजेच काय, गिवन मध्ये आपल्याला रवीने काय वापरलाय, फोर्स वापरला 10 न्यूटनचा. आपण काय म्हणू, एफ ची व्हॅल्यू दिली किती, 10 न्यूटन. नंतर आपल्याला काय म्हटलंय, मूव्ड अ बुक 30 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. मूव्ह केलं म्हणजेच काय, एस ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती, 30 सेंटीमीटर. आता मला सांगा बरं, सेंटीमीटर मध्ये दिला, आपल्याला काय करावं लागतं, MKS सिस्टीम काय सांगते आपल्याला, MKS मीटर किलोग्रॅम सेकंड अशी युनिट पाहिजे. मग इथं सेंटीमीटर आपल्याला चालले का, मीटर मध्ये करावं लागेल. मग आपण काय करतो, याला 30 डिवायडेड बाय मीटर मध्ये असतात 100 सेंटीमीटर. मग आपण काय करू, 1 1 0 कॅन्सल, काय राहील आपल्याकडे, 3 डिवायडेड बाय 10 किती येईल, 0.3 मीटर. S इज इक्वल टू 0.3 मीटर. पुढे जाऊन आपण काय सांगतोय, हाऊ मच वॉज द वर्क डन बाय रवी. रवीने वर्क डन किती केला, टू फाइंड, कोण शोधायचं आपल्याला, वर्क डन. टू फाइंड मध्ये कोण येईल, W इज इक्वल टू वॉट शोधायचंय. आणि आपण फॉर्म्युला कोणता वापरणार आहोत, फॉर्म्युला W इज इक्वल टू कोण वापरणार आहेत आपण, वर्क डन काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे F इंटू S. मग सिम्पली हा फॉर्म्युला वापरला तर आपण काय म्हणू खाली, सोल्युशन. इतका सिंपल प्रॉब्लेम बघा. याची ट्रिक काय होती, फक्त तुम्हाला जी डिस्प्लेसमेंट दिली ती कशात होती, सेंटीमीटर मध्ये, तिला कन्वर्ट करावं लागेल मीटर मध्ये. MKS सिस्टीम ऑफ युनिट आपल्याला माहिती. मग आपण काय म्हणतो, सोल्युशन मध्ये काय येईल, W इज इक्वल टू F इंटू S. F किती आपला 10 न्यूटन, डिस्प्लेसमेंट किती आपली 0.3. 10 ने जर आपण 0.3 ला मल्टिप्लाय केलं किती येईल आपल्याकडे, 3 जूल. वर्क डन कशात काढतो आपण, जूल मध्ये. मग आपला आन्सर काय असेल, देअरफॉर
रवीने किती वर्क डन केलं असं विचारलंय ना आपल्याला. द वर्क डन बाय रवी, द वर्क डन बाय रवी इज 3 जूल. हे आपल्याकडे काय असेल, आपलं फायनल आन्सर असेल. तर अशा पद्धतीने बघा आपण आज आपली टोटल एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेतली, फर्स्ट क्वेश्चन पासून तर 5th पर्यंत. आता तुमचं काम काय असलं पाहिजे, एवढा वेळ व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओच्या जस्ट खाली लाईकचं बटन येते, त्याला प्रेस करा. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल, व्हिजिट केला असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळे चॅप्टर रेग्युलर आपले होत जाणार आहेत, सगळे लेक्चर आपण रेग्युलर घेत आहोत. त्यामुळं काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि अभ्यास करत राहा. ओके देन, थँक्यू.